नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळा मजा मानात. तर आहे ना, आज बनवणार राहणू मी मस्त तूप रवाना आणि गुळना शिरा. तर जो हा शिरा आहे ना, तो इतला भारी लागस ना खावाले हिवाळा दिन मात्र एकदम पौष्टिक आहे. कारण गुळ हो गरम राहस ना, तर शरीरला गरमी पाहिजेच राहस. तर तुम्हाला जर गुळ खाऊ वाटत ना, तुम्ही शिरा खाऊ शकतस. तर काय नाही, एकदम सोपा पद्धतीने मी बनवलेले. मी आटे 2 ते 3 चमचा तूप हे टाके दिले आणि त्यान महिना 1 वाटी रवा होऊ टाकेले. आता त्याला चांगला आपण 5 ते 10 मिनटं भुजिलूत. जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत रवाले आपण आता भाजीलूत. रवा म्हणा भुंजीसून घ्या रेडी. ते मस्त टाकस नाही थोडंसं ड्रायफ्रूट आता असले पण थोडं 5-10 मिनटं आता मी भुजिलेस. ड्रायफ्रूटले पण तुम्ही ड्रायफ्रूट वरून बी टाकत ना तरी पण चाली आणि नाही बी टाकत तरी पण चाली, काहीच फरक पडत नाही. टेस्ट ही तूपमुळे आणि गुडमुळे एकदम भारीच लागत. तुम्ही नुसता साधा सिंपल बी करा तरी पण काहीच हरकत नाही. तर देखा रवा आणि ड्रायफ्रूट मस्त भुंजाई घेत म्हणा मला. आता मी एक साईडला गुडनं पाणी ठेवीन. तर मी 1 वाटी रवा उलिनताना तर मी त्याच्यासाठी 2 वाट्या गुड होऊ टाकलेले. कारण की थोडासा गोड शिरा माल करणार होता. तुम्ही 1 वाटी रवाला 1 वाटी गुड पण लिहू शकतस. तर गुडनं पाणी बनवायला गरम होई तर गुड पगळी गई आणि त्याला आता गाडी लिहिन तर मी आणि लगेचच रवा पण भुजाई घेते आणि मी गुडनं पाणी आता टाकी दिलं. आता देखा एकदम पातळ दिसलं ना आपले पण हौशी दिसणं एकदम घट्ट होई जाई. आणि त्यांना मी चुटकीभर आहे ना वेलदोडानं पावडर वेलदोड्या टाकली तर चुटकीभर त्यानं मला वाज जो आहे ना तर एकदम भारी आहेस. आता याला फक्त 10 मिनटं आपण शिजाडलू. हो कारण मी जाडसर रवा ना वापर करा होता. त्यामुळे ना पाणी मी जास्तच ठेवलं होतं. जर 1 वाटी रवा आहे ना जाडसर तर तुम्ही 3 वाट्या पाणी हे ठेवा ना तर प्रमाण बरोबर आहेस. तुम्हाला जर असा शिरा करणार असं तसा कार्यामा लागस ना लग्न पंगत मा सेम तसा शिरा होऊ लागस एकदम चविष्ट. याला आता फक्त आपण 5 ते 10 मिनटं मस्त उकडली 5 मिनटं होई घेतात. ते नंतर मी देखा शिरा थोडंसं मस्त दाटसर होई जायले. याला अजून थोडंसं दाटसरपणा येऊ देस कारण आहे ना शिराला चाळत राहावं ना खाली लटकायला नको म्हणून. तर अजून मी फक्त 5 मिनटं याला शिजू देस. थोडंसं आहे ना मला जो अजून पातळपणा आहे ना तो कमी होई जायला पाहिजे. तर देखा 2 ते 3 मिनटं या होई घ्यात. आपला शिरा होई घ्या रेडी. कितला भारी दिसला ना दिसाले पण भारी दिसला आणि खावाले पण एकदम पौष्टिक आहे बरं का. तुम्हाला जर काही गोड खाऊ वाटत तर तुम्ही नक्की ट्राय करा.